वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेकडो किलोमीटर पायपीट करत मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाल वादळामुळे अखेर राज्य सरकारला जाग आली आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने मंत्रालय गाठत सरकारसमोर शेतकरी आणि आदिवासींच्या प्रश्नांची ठाम मांडणी केली. मंत्रालयात झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीला महसूल मंत्री बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, वन मंत्री गणेश नाईक, मुख्य सचिव तसेच विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तब्बल 2 तास चाललेल्या या चर्चेत किसान सभेच्या शिष्टमंडळाने वनाधिकार, जमिनीचे हक्क, कर्जमाफी आणि इतर ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली. यानंतर शिष्टमंडळाने वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत शेतकरी आणि आदिवासींच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून अनेक महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती समोर येते. मान्य करण्यात आलेल्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी होईल अशी संपूर्ण हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच अंमलबजावणीत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी मंत्री स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मोर्चा माघारी न घेण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ अधिकारी मोर्चेकरांसमोर येऊन अंमलबजावणीचा तपशील मांडल्यानंतरच मोर्चा मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. लाल वादळामुळे सरकार हालचालीला आले असले तरी आता सर्वांच्या नजरा प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लागल्या आहेत. द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई.